सुप्रभात मंडळी. बऱ्याच दिवसांना व्हिडिओ चालू झालेले आहेत आणि आताच असेच कंटिन्यू राहतील अशी अपेक्षा आहे. मध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या, पण काही गोष्टी असतात की व्हिडिओमध्ये आपण डॉक्युमेंट नाही करू शकत. तर असंच काय काय चालू असतं आणि माफ करा, खूप दिवस गॅप पडला व्हिडिओमध्ये. आता परत असं नाही पडणार, असा आम्ही प्रयत्न करू की बाबा आता व्हिडिओमध्ये गॅप नाही पडणार. कारण बऱ्याच जणांना आम्हाला बघायची उत्सुकता असते, हे आम्हाला माहिती आहे, पण काही कारणामुळे ते करता येत नाही. आणि आता बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी होत राहणार आहेत, त्यामुळे स्टे ट्यून्ड. तर आम्हाला आता पेरायचं आहे 5G नेपियर. ट्रॅक्टरची खूप वाट बघितली, पण ट्रॅक्टर मिळत नाही आहे. तर आम्ही मॅन्युअली जसं आम्हाला जमेल तसं आम्ही करणार आहे. म्हणजे सध्या आमचं हे हत्यार असणार आहे. त्यांना खोदून आपण नेपियर पेरणार आहे. आणि आमच्या मदतीला ॲज युजल आमच्या गृहलक्ष्मी तयार झालेल्या आहेत, चंदगडची जादू. आणि असं आता आमचं काम आहे. पाऊस तर व्यवस्थित चालू झाला आहे एकदम मस्त, त्यामुळे नेपियर पेरून घ्यायचं. आधी थोडं पेरलेलं आहे, थोडं शिल्लक आहे ते पेरायचं. तर वेळ न घालवता नेपियर पेरायचं आहे. आणि 2 भारे कापले की आपलं काम झालं. तर नेपियर पेरायला खूप वेळ लागणार आहे, तर कामाला लागूया. हा असा एक लॉट आणलेला आहे. आता अजून असे 2 भारे असतील कदाचित. ह्याच्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त आम्ही लावलेला आहे. तिकडं आमचा जो स्वीटकॉर्न लावलेला आहे त्याचं पण सगळं वाट लागले आणि आता सध्या आपण चाऱ्यासाठी यूज करतो आहे. आणि इकडं आमच्या गृहलक्ष्मी आलेल्या आहेत. तिथं फावडा आणि हे, आणि पावसाचा प्रचंड वेळ आहे आमच्या गृहलक्ष्मींना, त्यामुळे ती आनंदित आहे. तर आता कामाला सुरुवात करूया, वेळ कमी आहे. आता आशिष असं इथे सरी मारत येईल, तर दिसेल सरी मारतोय, सरी मारताना. आणि त्याने सरी मारायला सुरुवात केली की मी इथले हे नेपियर थोडे घेऊन तिथे जाणार, त्याच्यात एक ती अशी कांडी टाकणार आणि ते मुजवत येणार. असं सगळं होणार आता. तर मी खोदले, आमच्या गृहलक्ष्मी मागणं पेरत येते आणि झाकत येत आहेत, त्यामुळे विषय नाही. असं आता पूर्ण आम्हाला सगळं पेरायचं आहे. ह्या इथं एक भारा आहे, अजून एक भारा आहे, हा प्लॉट आणि तिकडचा पुढचा प्लॉट तो पण पेरायचा आहे. एवढं सगळं केलं आणि मग नंतर आता ऑलरेडी खालच्या ह्याच्यात गवत आहे, ते आपण या सीझन आपल्याला ते बरं पडेल, जोपर्यंत चालेल तोपर्यंत. नंतर तिथं पण आपल्याला पेरायचं आहे. एवढी चाऱ्याची व्यवस्था केली की नंतर टेन्शन नाही. नंतर मग खालचे 2 प्लॉट असं करत चारा वाढवत जाऊ. आणि हे वरचे जे 3 प्लॉट आहेत, 1, 2, 3 वरचे, ते आपण व्यावसायिक शेतीसाठी ठेवणार आहे. सध्या असा प्लॅन आहे. अजून काही प्लॅन आहे डोक्यात, तो लवकरच कळेल. आणि कदाचित त्यासाठी आपण पब्लिक पोल पण घेऊ, बघू काय होतं. त्या 2 दिवसात डिस्कशन करून त्याचा पण प्लॅन रिव्हील होईल कदाचित, पण नाही सांगू शकत गॅरंटी. तर असं सगळं सुरू आहे. तर आपल्याला काही गोष्टी मिळाल्या नाहीत म्हणून थांबण्यात काहीच अर्थ नाही आहे. म्हणजे ट्रॅक्टर मिळालं नाही म्हणून काम अडवण्यात काहीच अर्थ नाही आहे. कारण एवढे दिवस उघडलेलं होतं तर ट्रॅक्टर नाही मिळाला, आणि आता पाऊस चालू झाला तर लोक ट्रॅक्टर नाही घालणार, कारण ट्रॅक्टर अडकतो आहे आणि असं बरंच काय असते त्यांचं. त्यामुळे सध्या आता आपल्याला ते नाहीच करायचं. आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण करायचं. चला, काम भरपूर आहे, लागूया कामाला. आणि हे जे आधी आम्ही लावलेलं काही दिवसापूर्वी, हा अख्खा एवढा पूर्ण पॅच लावलेला आहे. त्यात हे आता उगवायला चालू झालेलं आहे. मध्ये 2-4 दिवस पाऊस नव्हता. हे असे कोंब वरती आलेले आहेत, बघून बरं वाटलं. या माझ्या गृहलक्ष्मीला बघून कायम माझ्यासोबत असते ही. माझ्या डोक्यात कायम एकच गाणं वाजत असते, ते हे. कैसे मुझे तुम मिल गई, किस्मत पे आए ना यकीन. आता काय म्हणावं या माणसाला. काल परवापासून पायाला सूज आहे त्याच्या. म्हणजे काय झालं आहे मला पण एक्झॅक्टली माहीत नाही, पण काल परवा बारीक होती एकदम, म्हणून एवढं लक्ष दिलं नाही साहेबांनीच. मी सांगत होते डॉक्टरांकडे जाऊया चल, पण आम्हाला काही होत नाही, आम्ही सुपरमॅन आहोत. तर आज पण ते सुपरमॅन कामाला आलेत. मी सांगत होते की मी जाऊन थोडं जमेल तसं करते, पण नाही, आम्हाला करायचंच आहे. काय म्हणायचं या माणसाला. आता काही जास्त झालं तर काय करेल अजून. तर अशा प्रकारे नेपियर लावून झालेलं आहे. एक भारा संपलेला आहे कंप्लीट, जवळपास 3/4 प्लॉट झाला आहे, म्हणजे 3/4 प्लॉट झाला आहे. हे सगळं आता झालेलं आहे. आता हा अर्धा प्लॉट बाकी आहे. आता ते उद्याच्या
नियोजनासाठी ठेवलं आहे. हा आणि तिकडचा बाजूचा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये ते लावायचं आहे. तर अशा प्रकारे आजचा दिवस बऱ्यापैकी कामी लागलेला आहे. आणि आता अजून बरीच काम बाकी असल्यामुळे आता आम्ही परत का ते नेपेर लावायसाठी येणार नाही. ही आपली अवस्था आहे सध्या. मस्तपैकी चिखलात काम केल्यामुळे गृहलक्ष्मी यांच्या साथीनं आम्ही पूर्ण केलेलं आहे. धन्यवाद तुमचे सतत शहा आभार मंडळ आपला आभारी आहे. आणि अशा पद्धतीनं आजचं बरंच काम झालं आहे. आता मला परत खाली येऊन मका कापायचा आहे आणि गायींसाठी नेऊन ठेवायचा आहे. म्हणजे टेन्शन नाही राहणार. एकदा कामं संपवली, मस्त आंघोळ केली, झोपलं की विषय संपला. तसं शक्यतो झोप लागत नाही, पण असं बघू आली तर आली, कारण खूप काम झालं आज, बऱ्याचपैकी काम झालं. तर बघू अजून पुढे दिवसात काय काय आहे. तर रात्रीचे जवळपास 10:30 वाजलेत. आजचा दिवस खूप मोठा होता, खूप कामं झाली. नेपेर लावून झाला, अजून थोडं नेपेर शिल्लक आहे, ते उद्या लावून घ्यायचं आहे. परत बाकीची सगळी कामं आवरली. पायाची सूज अजून कमी नाही आहे, थोडीशी सूज आता परत आहे. बघू जर उद्या कमी झाली तर, नाही तर मग डॉक्टरकडे जावं लागेल. आणि असा आजचा दिवस होता. खूप थकलेलो आहे. आता जेवायचं मस्तपैकी आणि झोपून टाकायचं. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि हां, एक गोष्ट सांगायची राहिली. आत्ता ॲक्च्युली मी बघितलं की ट्रॅक्टर नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम येतात. म्हणजे कामं वेळेत होत नाहीत ट्रॅक्टर न मिळाल्यामुळे. जर आपलं हे सगळं व्यवस्थित चालू राहिलं, इंस्टाग्राम, यूट्यूबवर आता अजून 2000 तास बाकी आहेत कंप्लीट व्हायचे. ते झाले की मग यूट्यूबचं मॉनिटायझेशन होईल आपलं चॅनल. त्यामुळे सगळ्यांनी जाऊन यूट्यूबचं चॅनल सगळे जुन्यापासून सगळे व्हिडिओ बघा, वॉच टाईम वाढवा. आणि ते एकदा मॉनिटाईज झालं म्हणजे कुठनं तरी एक पॅरलल इन्कम चालू झालं सगळीकडनं, तर मी पुढच्या वर्षी जर आपलं सगळं व्यवस्थित झालं तर ट्रॅक्टर एक घेणार छोटा. आणि जे गरजू व्यक्ती आहेत, जे जिथं मी राहतो तिथं जे गरीब आहेत, ज्यांना ट्रॅक्टरची मशागत परवडत नाही किंवा त्यांचा वेळ वाया जातो किंवा काय, तर मी ती फक्त डिझेलचे पैसे घेऊन फुकटमध्ये करून देणार. आपला पगार नाही घेणार. आपल्याला छोटं ट्रॅक्टर चालवता येतं, मोठं पण शिकता येईल, एवढा काय विषय नाही. पण मी 100% फुकटमध्ये मशागत करून देणार. कारण एक ती वेळ निघून गेली की सगळी वेळ चुकते, हे मी अनुभवलं आहे. आणि असा त्रास कुणाला होऊ नये म्हणून जर आपण ट्रॅक्टर घेतला, ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टींना पॅरलल इन्कम सगळ्या गोष्टी चालू झालं आणि जर तसं झालं तर 100% आपण मुफ्त सेवा देणार, एवढी मात्र हमी देतो मी. धन्यवाद.